शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, मी रोझिना मोनिया आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र. संकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने कोतापूर येथे शैक्षणिक साहित्य वाटपाचा भव्य समारंभ. दिनांक 21 जून 2025 रोजी कोतापूर येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोतापूर नंबर 1 मध्ये संकल्प सामाजिक संस्था मुंबई यांच्या वतीने आयोजित शैक्षणिक साहित्य वाटपाचा समारंभ थाटामाटात संपन्न झाला. या प्रसंगी माता सरस्वतीच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी सुमधुर स्वागतगीतांनी उपस्थितांची मने जिंकली, तर शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या प्रेरणादायी भाषणांतून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व आणि जीवनातील संकल्पशक्ती यांचे मोल पटवून दिले. ग्रामस्थ आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सहकार्य यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला बळ प्रदान करण्यात आले. संकल्प सामाजिक संस्था मुंबई ही सामाजिक कार्याचा एक तेजस्वी दीपस्तंभ आहे. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रात संस्था अथक कार्यरत आहे. समाजातील वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री सुदर्शन जाधव, सचिव श्री चेतन शिंगरे, उपाध्यक्ष श्री भास्कर आगरे, सल्लागार श्री शंकरदादा गायकवाड, श्री चंद्रकांत मोरे, श्री नवनाथ निंबाळकर तसेच श्री दीपक चव्हाण, श्री लक्ष्मण मंचेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे योगदान अमूल्य आहे. या समारंभाला त्यांच्या उपस्थितीने विशेष रंगत आली. संकल्प सामाजिक संस्थेच्या या कार्याने कोतापुरातील विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित झाली असून समाजसेवेचा हा आदर्श पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारा ठरेल यात शंका नाही. कार्याची सुरुवात प्रकाशाने होते. हा प्रकाश अंधार दूर करून ज्ञान आणि सकारात्मकता आणि नवीन उमेदीचं प्रतीक असतो. दीपज्योती आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे नेण्याचं आणि सत्कर्माची दिशा दाखवण्याचं काम करतो. प्रतिमा पूजन हे आपल्या संस्काराचे आणि श्रद्धेशी जोडलेलं असतं, ज्यामुळे कार्यक्रमाची सुरुवात पवित्र आणि मंगलमय होते. या संकल्प सामाजिक संस्था मुंबई यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन व सरस्वती मातेचं प्रतिमा पूजन करून करूया. व्यासपीठावर सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करावा. सर्व मान्यवरांना भक्तांच्या हाकेला ओ देणारा, प्रयत्नांना साथ देणारा ईश्वर, अधर्माचा नाश करणारा, सत्याचा विजय करणारा ईश्वर, त्याला याच ईश्वराची मनोभावे प्रार्थना करूया. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी विशेष संवाद या ठिकाणी सादर करावा. शारदे वंदन तव पायी, शारदे वंदन तव पायी, स्तवन कवन
यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे सर्व पालक विद्यार्थी यांचे स्वागत करण्यासाठी मी याच विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी एक स्वागत गीत सादर करावे. माझं नाव पल्लवी संतोष होते. खरं तर मी या शाळेचे जुनी विद्यार्थिनी आहे. तर थँक्स मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. मन मनाचा गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली. मन मनाचा गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली. स्वागत नसे फक्त हा आहे शिवायाचा सोहळा. स्वागत नसे हे फक्त हा आहे तुमचा जिव्हाळ्याचा सोहळा. तुमच्या स्पर्शाने पावन झाला हा सोहळा. तुमच्या स्पर्शाने पावन झाला हा सोहळा. व्यक्तित्वाला सात्विकतेची धार आहे. व्यक्तित्वाला सात्विकतेची धार आहे. व्यासंगाला सात्विकतेची किनार आहे. व्यासंगाला सात्विकतेची किनार आहे. आपलं स्वागत सत्कार करेल. आपलं स्वागत सत्कार करेल. हा तर आमचा बहुमान आहे. हा तर आमचा बहुमान आहे. सर्वप्रथम मी आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री किशोर आंबाडे साहेब यांचं स्वागत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री गावडे यांनी
पुष्प देऊन करावे असे मी त्यांना विचारतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री गावडे साहेब यांच्या हस्ते शाल पुष्प देऊन या ठिकाणी सत्कार होत आहे. आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री प्रफुल्ल पांडे साहेब आपल्या गावचे सरपंच श्री सकाराम आगरे साहेब यांचं स्वागत उदेश पाटील सर यांनी पुष्पगुच्छ देऊन करावे असे त्यांना विनंती. त्यानंतर संजय आगरे साहेब, दिनेश नेमन साहेब आणि प्रकाश तळेगावकर यांचा स्वागताचा कार्यक्रम होईल. मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक गावडे सर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प देऊन या सर्वांचं पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे. विद्यार्थ्यांनी त्यानंतर संजय आगरे साहेब यांचे देखील आमच्या शाळेचे मुख्याध्यापक गावडे सर यांनी पुष्प देऊन स्वागत करावे असे मी त्यांना विनंती करतो. यानंतर आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य प्रकाश तळेगावकर यांचे स्वागत गावडे सरने करावे असे मी त्यांना विनंती करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित प्रमोद जाधव साहेब यांचं देखील स्वागत गावडे सरांनी करावे असे मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर कोल्हापूर नंबर 4 शाळेचे अध्यक्ष प्रकाश कातकर साहेब यांचं स्वागत कोळीकर सर यांनी करावे असे मी त्यांना विनंती. त्यानंतर प्रवीण प्रभुगाजी साहेब यांना देखील विनंती आहे की त्यांनी उपस्थित आपलं स्वागत करायचं. मी सरपंच साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभहस्ते पुष्प देऊन प्रवीण प्रभुगाजी साहेब यांचं स्वागत करावं. त्यानंतर या ठिकाणी संकल्प सामाजिक संस्था मुंबई या संस्थेमार्फत या संस्थेचे अध्यक्ष सचिव तसेच संस्थेचे सर्व सदस्य यांचा आपल्या शाळेच्या व सर्व शाळांच्या वतीने सत्कार या ठिकाणी पार पडत आहे. मी सर्वप्रथम संकल्प सामाजिक संस्था मुंबई चे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री सुदर्शन जाधव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी सत्कार स्वीकारावा. आमच्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री किशोर आंबाडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी शाल श्रीफळ व पुष्प देऊन सुदर्शन जाधव साहेब यांचा सत्कार करावा. त्यानंतर संकल्प सामाजिक संस्था मुंबईचे उपाध्यक्ष सचिव चेतन शिंदे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी देखील आपला सत्कार स्वीकारावा. मी आपल्या गावचे सरपंच आदरणीय श्री सकाराम आगरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी शाल श्रीफळ पुष्प देऊन चेतन शिंदे साहेब यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर सचिन जाधव साहेब यांचे स्वागत व सत्कार शाल श्रीफळ व पुष्प देऊन कोल्हापूर नंबर 4 शाळेचे अध्यक्ष प्रकाश कातकर साहेब यांनी करावे असे त्यांना विनंती करतो.
त्यानंतर संकल्प सामाजिक संस्था मुंबईचे सदस्य नवनाथ निंबाळकर साहेब यांचं सत्कार व स्वागत आमच्या शाळेचे शिक्षक योगेश पाटील सर यांनी शाल सर्प व पुष्प देऊन करावे अशी त्यानंतर संसद सदस्य महेंद्र शिवगण साहेब यांचे स्वागत या शाळेच्या समितीचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पंते साहेब यांनी करावे असे मी त्यांना विनंती करतो. त्यांचे स्वागत शाल सर्प व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा असे मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर गणेश बंद कोकण प्रवासी सेवा संघ मुंबई चे कार्याध्यक्ष आदरणीय श्री दीपक चव्हाण साहेब यांचे स्वागत व सत्कार आपल्या शाळेत दीपक कातकर साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कोकण प्रवासी सेवा संघ मुंबईचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. शाल सर्प व पुष्प देऊन सत्कार होत आहे. शंकरराव गायकवाड यांचे स्वागत व सत्कार आमच्या शाळेचे शिक्षक शिवाजी पाटील सर करतील. यानंतर चंद्रकांत मोरे साहेब यांचं स्वागत व सत्कार आमच्या शाळा समितीचे सदस्य प्रसाद सातवदेकर साहेब यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर लक्ष्मण मंचेकर साहेब यांचं सत्कार शाल सर्प पुष्पगुच्छ देऊन प्रवीण प्रभुगाटे साहेब यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर हा संपूर्ण कार्यक्रम घेण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम केलेला आहे असे संकल्प सामाजिक संस्था या माध्यमातून उपस्थित असलेले आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी भास्कर आगरे साहेब हे देखील उपस्थित यांचा सत्कार प्रभाकर बाणे साहेब यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांचा सत्कार करताना शाल सर्प पुष्पगुच्छ देऊ प्रभाकर बाणेकर साहेब यांनी करावा अशी मी विनंती करतो. नमस्कार. या माझ्या शाळेमध्ये
या शाळेचा मी माजी विद्यार्थी भास्कर सदाशिव आगरे, आगरेवाडी कोल्हापूर, समस्त व्यासपीठ, विद्येची देवता आणि माझे विद्यार्थी आणि कर्मचारी वर्ग यांना साष्टांग दंडवत करतो. ज्या गुरुजनांनी मला शिकवले ते या शाळेमध्ये अजूनही शिकवत असतील किंवा नाही, शक्यतो नाही दिसत आहे. आणि माझ्या भू हायस्कूलचे खोत सर आज उपस्थित नाहीत या ठिकाणी, तेही असतात प्रत्येक कार्यक्रमाला. तत्पूर्वी व्यासपीठाचा सन्मान झालाय, उपस्थित मान्यवर कर्मचारी यांचाही सत्कार झाला आणि आता खरा सत्कार राहिला या गुरुजन वर्गांचा. त्या गुरुजन वर्गाचा सत्कार या ठिकाणी घेतोय मी. सर्वप्रथम या कोल्हापूर नंबर 1 चे मुख्याध्यापक सन्माननीय गावडे सर यांना मी आमंत्रित करतो या व्यासपीठावरती. त्यांचा सन्मान करतील आमच्या गावचे प्रथम नागरिक सरपंच सखाराम आगरे यांना मी आमंत्रित करतोय. शाल श्रीफळ देऊन ते सत्कार करतील. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. यानंतर मी आमंत्रित करतोय सन्माननीय योगेश पाटील सर यांनी या व्यासपीठावरती यायचं. त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतील. आपल्या शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष सन्माननीय किशोरजी रामवाडे साहेब यांना आमंत्रित करतो मी. त्यांनी सन्मान करायचा आहे पुष्पगुच्छ देऊन. जोरदार टाळ्याने स्वागत करा. धन्यवाद सर. यानंतर मी शिवाजी पाटील सर यांना मी आमंत्रित करतो या व्यासपीठावर. त्यांचाही सन्मान करतील प्रफुल्ल पांदे सर, उपाध्यक्ष शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पांदे. शिवाजी पाटील सर आपण यायचं या व्यासपीठावर. आपल्याला पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. शाळा कोल्हापूर नंबर 2 चे मुख्याध्यापक कोळेकर सर यांनी व्यासपीठावर यायचं. त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. या ठिकाणी संकल्प सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सुदर्शन जाधव सर, आपण त्यांना कोळेकर सरांना सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्यानंतर शाळा नंबर 3 चे मुख्याध्यापिका खोत मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार होतो या ठिकाणी. या ठिकाणी मी अंकिता पांडे हिला आमंत्रित करतो. तिने या व्यासपीठावर यायचं आणि खोतबाईंचा सत्कार करायचा आणि सन्मानित करायचं खोतबाईंना. त्यानंतर शाळा क्रमांक 4 चे कर्मचारी योगिता भोजे मॅडम यांना मी आमंत्रित करतो या व्यासपीठावर. त्यांनाही सन्मानित करतील. सपना येडगे सॉरी मॅडम, शाळा क्रमांक 4 च्या मुख्याध्यापिका सपना येडगे या सत्कार करतील या ठिकाणी भोजे मॅडम यांचा. जोरदार टाळ्याने स्वागत करा. आणि या ठिकाणी अंगणवाडी सेविका स्नेहल घाडी आणि सायली प्रभुगाडी या दोघांनी या व्यासपीठावर यायचं. आपल्या दोघांनाही सन्मानित करण्यात येत आहे. आणि मी खोत मॅडमना कृपया आमंत्रित करतो या ठिकाणी आपण यांना सन्मानित करायचा पुष्पगुच्छ देऊन. बोले मॅडम आपण या.
जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. आणि या ठिकाणी हा सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न झाला आहे. या ठिकाणी मी संस्थेच्या वतीने सन्माननीय सुदर्शन जाधव साहेब यांना मी 2 शब्द बोलण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतोय. सुदर्शन जाधव साहेब, आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. हॅलो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मय देव सर्व कार्य सुलभता. देवांचा देवगण त्याला वंदन करून ज्या मातेने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज 2 छत्रपती अखंड हिंदुस्थानाला, अखंड विश्वाला निर्माण करून दिले अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मातेला मानाचा मुद्रा. मातेने दिलेल्या विचारांची शिदोरी आणि या मातृभूमीच्या उपकारांची उधारी घेण्यासाठी ज्या राजाने शून्यातून स्वराज्य निर्माण केले असे राजे अर्थात जिजाऊंचा लेख भवानीचा वाघ, स्वराज्याचा निर्माता भाग्य विधाता या सह्याद्रीच्या निगड्या छातीचा वाघ तुमच्या आमच्या मनात, तुमच्या आमच्या विचारात आणि तुमच्या आमच्या हृदय सिंहासनावर विराजमान जाणता राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांना ती भारत मानाचा मुद्रा. पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य 100 पटीने वाढलं, झेललं, पेललं, आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. धर्म लक्षला स्वराज्य लक्षले अर्थात स्वाभिमानी छावा अर्थात धर्मरक्षक स्वराज्य छत्रपती संभाजी महाराजांना ती भारत मानाचा मुद्रा. भारतीय राज्यघटने शिल्पकार विश्ववंत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन. आणि या देशाच्या जडणघडीसाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक महापुरुषांना विनम्र अभिवादन. शिक्षणाची नाणेगंगा तुमच्या आमच्या घरापर्यंत, तुमच्या आमच्या दारापर्यंत, तुमच्या आमच्या चोळीपर्यंत, तुमच्या आमच्या मुलीपर्यंत पोहोचवणाऱ्या शिक्षण मंत्री सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले दोन्ही शिक्षण मंत्रींना विनम्र अभिवादन. की तुमच्या समोर झोपल्या अनेकांच्या मनात तुम्हीच कणकर केलात हिंदूंचा गणा, तुम्हीच सम्राट होतात हिंदूंच्या हृदयाचे, तुम्हीच दैवत आम्हा सर्वांचे अशी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र पावन स्मृतीचे विनम्र अभिवादन करू. आचार्य संकल्प सामाजिक संस्था मुंबई आयोजित या संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम या कोकणातील अर्थात राजापूरची पवित्र गंगा असलेल्या या भूमीमध्ये अर्थात कोतापूर नंबर 1 मध्ये आजचा शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम संपन्न होत आहे. आणि या उपक्रमात उपस्थित सन्माननीय आमचे चव्हाण साहेब तसे या खेड तालुका रहिवासी मंच मुंबईचे माजी अध्यक्ष आणि संकल्प सामूहिक संस्थेला लाभलेले भारतस्थ व्यक्तिमत्व माजी सन्माननीय नवनाथजी निंबाळकर तसे संकल्प सामूहिक संस्थेच्या प्रत्येक उपक्रमाला पाठीशी खंबीरपणे साथ देणारे शाहीर समाजसेवक सन्माननीय शंकरदादा गायकवाड सर, तसेच सन्माननीय सचिव चेतनदादा शिंगरे, चंद्रकांतदा मोरे, महेंद्रदा शिवण, सचिनदादा जाधव आणि आमच्या राजापूरच्या अर्थात या राजापूर गावचा एक कोतापूर गावचा एक बुलंद आवाज सामाजिक क्षेत्रामध्ये तसेच त्यांच्या लेखणीतून अनेक कविता साकारल्या गेल्या असे लेखनिक जादूगार याच गावचे सुपूत सन्माननीय आमचे गुरुवर्य आणि मित्र बंधू सन्माननीय भास्करजी आगरे साहेब, या गावचे सन्माननीय पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, या उपस्थित सर्व मान्यवर तसेच महिला वर्ग, विद्यार्थी मित्र. की पुस्तक वाचली तर मस्तक सुधारेल, पुस्तक वाचलं तर मस्तक सुधारेल आणि एकदा काय मस्तक सुधारलं तर की ते मस्तक पुन्हा पुढे नतमस्तक होणाऱ्या मित्रांनो खरोखरच पुस्तक वाचली पाहिजे. कारण आम्ही जर विद्यार्थी जसं असताना असं मला साहित्य भेटत नव्हतं किंवा असं शिक्षक मानसिक करणारे शिक्षक भेटत नव्हतं. परंतु आत्ताचे विज्ञान युग आहे आणि या विज्ञान युगामध्ये आत्ताचा लहान असणारा विद्यार्थी असं लहान असणारा मुलगा मोबाईल कसा ऑपरेट करता माहीत पडतो. तसंच म्हणतात ना की काळाच्या ओघामध्ये बदललं पाहिजे. प्रत्येक 6 महिन्यामध्ये नंतर आपला मोबाईल अपडेटला येतो. आपण अपडेट झालं पाहिजे. नक्कीच विद्यार्थ्यांनो या शिक्षण घेत असताना आपण पुढे तर जात पाहिजे, पण आपल्या आई वडिलांनी दिलेली शिकवण. कारण आचारातून घडतो तो विचार, विचारातून घडली जाते संस्कृती. आचारातून घडतो ते विचार, विचारातून घडली जाते संस्कृती. आणि एकदा काही संस्कृती रुजली त्यातून घडतो तो वारसा. आपल्या वडिलांनी आपल्या आई वडिलांनी चाललेला वारसा नक्कीच जपला पाहिजे.
मग वारसा कसला चांगल्या विचारांचा, आचारांचा, चांगल्या देवाणघेवाणीचा. आज या व्यासपीठावर जे उपस्थित मान्यवर आहे, संकल्प स्वामी संस्थेचे सर्व सदस्य, आज फेब्रुवारी महिन्यापासून आतापर्यंत उपक्रम राबवीपर्यंत जी मेहनत होती, या आपण आता हे साहित्य पाहिलं असेल, कोणी साहित्य आणण्यापासून तर या गावापर्यंत पोहोचपर्यंत जी मेहनत होती, प्रचंड मेहनत असते. आपण एक दिवसाचा किंवा 2 तासाचा कार्यक्रम पाहतो, पण या कार्यक्रमाच्या पाठीमागे जी मेहनत असते, हे सन्माननीय आमचे सर्व पदाधिकारी, आमचे महेंद्र शिगवण असतील, चेतनदादा शिंगरे असतील, आणि या संकल्प स्वामी संस्थेला प्रत्येक उपक्रमाला पाठीशी सन्माननीय शंकरदादा गायकवाड, ज्यांनी बहुमूल्य योगदान दिले. तरी या संकल्प स्वामी आजच्या उपक्रमाला ज्यांनी तुमच्या समोर जे बॅग दिसत आहेत आणि जे जॉमेट्री बॉक्स आपण कंपास बोलतो, त्या कंपास सन्माननीय नवनाथजी निंबाळ साहेब दिलेले आहेत. या प्रत्येकाच्या योगदानातून आजचा उपक्रम साकारला जात आहे. मी जास्त काही बोलणार नाही, परंतु विद्यार्थी मित्रांनो एवढंच सांगेल, आपण तुमच्यासाठी आम्ही या दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलोय. हा प्रवास नक्कीच खूप खडतर प्रवास असतो. खूप खडतर प्रवास असतात. प्रवास करताना मित्रांनो खूपच त्रास होतो, परंतु आमचं एक ध्येय होतं, इथपर्यंत पोहोचणं हे आमचं एक ध्येय होतं. ते ध्येयच घेऊन इथपर्यंत आम्ही आलोय. आणि ध्येय सागत असताना यामध्ये आमच्या संघटनेचे एकीचे बल होतं, सहनशीलता होती, संघर्ष होता, विश्वास होता, आणि एक अनुभव होता, एकत्र होता, जिद्द होती, आणि लक्ष होतं फक्त कोतापूर गावामध्ये जाण्याचं लक्ष होतं. आणि 79 विद्यार्थ्यांना साहित्य देण्याचं एक लक्ष ठेवलं होतं, आणि लक्ष आज आम्ही साकारलं जातोय. तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो. बरोबर. आज आम्ही या देणाऱ्याच्या लाईन मध्ये आहे. आम्ही आज देणाऱ्याच्या लाईन मध्ये, भविष्यात तुम्ही आज तुम्ही घेणाऱ्याच्या लाईन मध्ये, आम्ही देणाऱ्याच्या लाईन मध्ये आहे. भविष्यात तुम्ही देणाऱ्याच्या लाईन मध्ये उभं राहिल्यावर यातला प्रत्येक विद्यार्थी घडला जातो. परिश्रम केल्यावर यश प्राप्त होतं, परिश्रम केल्यानंतर यश प्राप्त होतं, आणि यश प्राप्त केल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो. मित्रांनो, परिश्रम सगळेच घेतात, परंतु जे कठीण परिश्रम घेतात, कठीण मेहनत करतात, त्यांनाच नक्कीच यश प्राप्त होतं. आणि तुमचं यश असंच तुमच्या भविष्यातील वाटचाल या समाजासाठी बहुमूल्य ठरव. आणि आपलं या कोतापूर गावच्या वतीने आमचा जो येतो सन्मान केला, त्याबद्दल मी संकल्प स्वामी संस्थेच्या वतीने मी मनाच्या अंतःकरणापासून आणि हृदयाच्या स्पंदनापासून आपणा सर्वांना धन्यवाद देतो. मी इथेच थांबतो आणि माझ्या या मनोगतरूपी शब्दांना मी पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जाधव साहेब. यानंतर संकल्प सामाजिक संस्था मुंबईचे खरे आधारस्तंभ सन्माननीय नवनाथजी निंबाळकर साहेबांना मी आमंत्रित करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. आवाज येतोय ना? सरस्वतीला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानाचा मुजरा. संकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने आज या ठिकाणी आपल्यासारख्या सगळ्या गुणी विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणामध्ये उपयुक्त असं उत्तम दर्जाचं साहित्य वाटप होणार आहे. आणि आजच्या या समारंभामध्ये, आजच्या समारंभाचे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय किशोरजी रामबाडे साहेब, सन्माननीय व्यासपीठ, सरपंच, पोलीस पाटील आणि सर्व ग्रामस्थ, आदरणीय शिक्षकवृंद, पालक, संकल्प संस्थेचे सर्व शिलेदार, उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि माझे विद्यार्थी मित्र, माफ करा कोणाचं नाव पद घेऊन आणि नावाचा उल्लेख राहिला असेल तर क्षमा करा, कारण त्या विद्यार्थ्यांची सहनशीलता बघून आणि वेळेचं भान राखून मला बोलावं लागतंय. आज 21 जून म्हणजे आज काय नक्की? आंतरराष्ट्रीय योग दिवस. जवळजवळ 100 पेक्षा जास्त देशांमध्ये योग दिवस म्हणून आज साजरा केला जातो. आणि योग ही जी जीवन कला आहे, योग शास्त्र, ही फक्त एक व्यायाम पद्धती नसून ही जगण्याचा मार्ग आहे. आणि हा मार्ग
माणसाचं जीवनमान कसं असावं आणि माणसाची संपूर्ण आयुष्याची धडपड या मोक्षाप्रत जाण्यासाठीची साधनं आहे. म्हणजे शिक्षण असेल, उत्तम शरीर राखणं असेल, आदर्श जीवनशैली असेल, या सर्व गोष्टींमध्ये योगशास्त्र आपल्याला कसं जगायचं ते शिकवतं. आणि भारताचा हा सर्व ही कला, योगशास्त्रीय कला किंवा हा मूलमंत्र आपल्या भारताने संपूर्ण जगाला शिकवला. आणि त्याचा उत्सव म्हणून आजचा हा 21 जूनचा दिवस संपूर्ण जगामध्ये योग दिवस म्हणून साजरा केला जातो. मी एक व्यावसायिक योग प्रशिक्षक आहे. व्यावसायिक म्हणजे पर्सनल ट्रेनर आहे. आणि योगाचे धडे मी मुंबईमध्ये जवळजवळ आतापर्यंत 1000 पेक्षा पर्सनल क्लायंटला दिले आहेत. माझी आज इच्छा होती विद्यार्थ्यांना काहीतरी 2-3 धडे द्यावे, पण आज इथून निघायला आम्हाला 2 वाजता निघालो तर आमची पुढची गाडी आम्हाला मिळेल. वास्तविक या दौऱ्याची सुरुवात, या उपक्रमाची सुरुवात गेल्या रविवारी 15 जूनला मुंबईमध्ये परळ या ठिकाणी झाली. तिथे आपल्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना असं साहित्य वाटलं गेलं. त्यानंतर आठवडाभर जवळजवळ संकल्पचे सर्व शिलेदार, जे विद्यार्थी त्या ठिकाणी आणि या ठिकाणी पोहोचू शकले नाही, अशा विद्यार्थ्यांना गावोगाव खेडोखेडी जाऊन हे साहित्य वाटप करण्याचं काम करत होते. आणि त्यानंतर आजचा ही सांगता समारोह या आपले भास्करजी आंग्रे साहेब यांच्या पुढाकाराने, त्यांच्या शिफारसीने आपल्या या शाळेमध्ये होतोय. 4 शाळांसाठी होतो. हे साहित्य देत असताना संकल्पचे सर्व शिलेदार आम्ही आमच्या मनामध्ये जराही अशी दिल्याची भावना येऊ नये म्हणून भगवंताला आम्ही सतत प्रार्थना करत असतो. कारण देणारा वेगळा असतो, घेणारा वेगळा असतो. आम्ही फक्त माध्यम असतो. आणि आमची त्याच्या मागची जी मेहनत असते ती निस्वार्थपणे व्हावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. कारण कुठेतरी दिल्याची भावना जर आली तर त्याच्यामधून अहंकार निर्माण होतो. आणि अहंकार म्हटलं की ती सेवा होऊ शकत नाही. आणि म्हणून सेवेचं उदाहरण जर या विश्वामध्ये आपल्याला व्हायचं असेल तर आपल्याला काही कोणाला दिलं असेल, दान केलं असेल किंवा एखादी सेवा केली असेल तर दातृत्वाची जी काही जो काही अहंकार असेल तो जर चढला नाही तर खऱ्या अर्थाने त्या सेवेला अर्थ आहे. मला असं वाटतं आम्ही जवळ 17 वर्षापूर्वी खेड दापोलीमध्ये या उपक्रमाला सुरुवात केली. खेड तालुका रहिवासी मंचच्या माध्यमातून सर्व जाधव साहेब वगैरे आमच्या सोबत असायचे. आणि त्यावेळेला एक गंमत म्हणून सांगतो विद्यार्थी मित्रांनो, एका शिक्षकांनी त्यावेळेला म्हटलं की आज हे सगळे मंडळी तुम्हाला काहीतरी चांगलं द्यायला आले. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. ठीक आहे. घेता घेता देणारे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. की एवढा घाबरतो सांगतो. आणि वाक्य मला कधी माझ्या शालेय जीवनामध्ये ऐकलंच नव्हतं, हात घ्यावे म्हणजे. आणि दुसऱ्या 1 वर्षभर मला तो तरी पण काय त्याचं काही उलगडा झाला नाही. मी विचारण्याची पण डेअरिंग केली नाही. माणसं म्हणजे किती आठाणी याला एवढं. नंतर मला कळलं की देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे काय. दादा सर तुम्हाला माहिती होतं त्यावेळेला, मी हुशारच माझ्यापेक्षा. म्हणजे देणाऱ्याचे हात घ्यावे याचा अर्थ असा, आज जर आपण आपल्याला हे उत्तम असं नाही की सर्वच गरजवंत असतात, पण आपल्या शिक्षणामध्ये मला आता मगाशीच कळलं की या शाळेचे 3 विद्यार्थी नासासाठी त्यांचं सिलेक्शन झालं होतं. आणि या शाळेला 7 वर्ग आहेत आणि 3च शिक्षक आहेत. बरोबर आहे का हेडमास्टर साहेब? विधानसभेत थोडे आमदार कमी केले तर चालतील, थोडे शिक्षक वाढवा ही व्यथा आमची कधी कळायची सरकारला. आम्ही प्रत्येक ठिकाणी हे बोलतो. कारण काय आहे की आपण आज CBSE, ICSE सगळे इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंट शाळा या शाळांमध्ये आपण बघतो इतकं कमर्शियल आणि ती व्यावसायिकता तिकडे वाढलेली आहे. लाखो रुपये खर्च करून एका पाल्याला आपला पालक वर्ग शिकवतात. काय अर्थ आहे? मला या शिक्षणामध्ये त्या शिक्षणामध्ये काहीही फरक नसतो. तरी सुद्धा सरकारचं हे जे धोरण आहे ना की गव्हर्नमेंट जिल्हा परिषद शाळांना वगैरे शिक्षक कमी देण्याचं, या त्यांच्या धोरणामुळे कुठेतरी पालक वर्गाला सुद्धा भीती वाटते की एक शिक्षक 3 वर्ग सांभाळणार असतील तर आमच्या पाल्याकडे, आमच्या मुलांकडे व्यवस्थित लक्ष दिलं जाईल की नाही. पण कोकणातील शिक्षकांनी आणि कोकणातील विद्यार्थ्यांनी दाखवून दिलंय, कोकण बोर्ड स्थापन झाल्यापासून सलग अव्वल स्थानावर कोकण बोर्ड आहे. मी सर्व शिक्षकांना त्याचं क्रेडिट देतो. कारण शिक्षक हे खऱ्या अर्थाने साने गुरुजींचा
वारसा कळवणारे कोकणातले, भले ते सर्वच कोकणातले नसतील, पण कोकणातल्या विद्यार्थ्यांवर त्यांनी स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेम केलंय. मला कळलं की नासाला सिलेक्शन असंच होत नसतं. इथले शिक्षक 5-5:30 शाळा सुटल्यानंतर 6 ते 8 एक्स्ट्रा क्लास घेतात. बरोबर ना सर? मगाशी तुम्हीच सांगितलं ना मला. हे त्यांचं जे योगदान आहे ना, खरंच आम्ही ज्या वेळेला लहान होतो, आजही शिक्षक म्हणजे आई वडिलांनंतर आपल्याला सगळ्यात जास्त जर कोणाचा आदर असेल शिक्षकांचा, आमचे शिक्षक आजही भेटले, आम्ही वाकून झुकून नमस्कार करतो. हे विद्यार्थी आपल्या शिक्षकांना कधीच विसरणार नाहीत, कारण हे शिक्षक त्यांचा पगार त्यांना मिळत असेल, पण हे 6 ते 8 वगैरे विदाऊट म्हणजे कुठलाही मोबदला न घेता आपल्या मुलांप्रमाणे शिकवणं, हे विद्यार्थी मोठे व्हावे म्हणून हे त्यांच्या जिद्दीचं आणि त्यांच्या प्रेमाचं खरंच आदर्श उदाहरण आहे. आणि म्हणून मी शिक्षकांना धन्यवाद देतो. असंच प्रेम सर्व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांवर करत राहा आणि या विद्यार्थ्यांची अशीच प्रगती होत राहो. आम्हाला आज ही सेवेची संधी दिली. वास्तविक बोलायचं खूप होतं, पण आम्हाला उशीर झालाय, त्याच्यामुळे पुढे आपण काहीतरी भविष्यात या विषयावर बोलू. सर्वांनी चांगला अभ्यास करावा आणि मोठं व्हावं. आणि आपल्याकडून जर काही भविष्यात कोणाची सेवा होत असेल, सेवेचे अनेक मार्ग असू शकतात, ते आपल्या शिक्षकांकडून तुम्ही शिकायचे आणि असेच आपण सर्वांनी शिकून मोठं व्हायचं. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आमचा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा व्यक्तीकडे जातोय की तारुण्याला लाजवेल असं व्यक्तिमत्व आमच्या सोबत आज मुंबईवरून परत लालबाग सारख्या परिसरातून आज थेट आमच्या गावामध्ये कोल्हापूरमध्ये ज्यांचं आगमन झाले, तसे दीपकजी चव्हाण साहेब. त्यांच्या वयाकडे बघितलं तर नक्कीच तारुण्याला लाज वाटेल एवढं त्यांचं असं वय आहे त्यांचं. आणि असे दीपकजी चव्हाण साहेब गणेश भक्त कोकण प्रवासी सेवा संघ मुंबईचे कार्याध्यक्ष आज आमच्यासोबत इथपर्यंत पोहोचले. त्यांना मनोगत व्यक्त करण्याची मी संधी देतोय. बुद्धीची देवता सरस्वती, बुद्धिदाता श्री गणपती, सन्मान्य व्यासपीठ, कोणाची नावं घेत नाही, सन्मान्य व्यासपीठ, उपस्थित पालक आणि विद्यार्थी, मला कंटाळा आलाय का? होय किंवा नाही? नाही ना, मला टाळ्या बरं नाही. मुलांनो, तुम्ही शाळेत जी येता ती काहीतरी घ्यायला येतात. इथे गोष्ट खरी आहे, शिक्षक तुम्हाला शिक्षण देतात, तुम्ही घेता आणि तुम्ही शिकल्याच्या नंतर जे कर्तृत्व दाखवतात त्याचा सन्मान करण्यासाठी तुम्हाला आम्ही बक्षीस द्यावी. त्या तुम्ही स्वीकार करणार की नाही? करणार ना? तर मी आधी ह्या प्रथम संकल्प संस्थेचे खूप आभारी आहे, कारण चांगल्या उपक्रमाला गेल्या रविवारी मला बोलवलं. तुमच्या कार्यक्रमाची मला कल्पना आली आणि त्या कार्यक्रमाचं समजलं होतं की याची सांगता राजापूरला आहे. कोणताही विचार न करता मी सांगितलं की मी इथे येणार, कारण ही संस्थेमध्ये संकल्प नावापुरते नाही, तर ते संकल्प करतात आणि संकल्प पुरे करतात आणि पुरे करण्यासाठी अथक प्रयत्न परिश्रम करतात आणि हे परिश्रम आम्ही बघितलेले आहे. मुलांनो, अभ्यास करण्यासाठी सुद्धा असाच परिश्रम घ्यावा लागतो. ते परिश्रम करता म्हणून तुम्ही हुशार आहात आणि तुम्ही हुशार आहात म्हणून तुम्हाला बक्षीस मिळतंय. तर ह्या संकल्प संस्थेमुळे जे काही केलं गेलं त्याच्या पाठीमागे जे परिश्रम आहे ते खूप परिश्रम आहे, मी ते सांगत बसणार नाही. आणि इथे मी जो आलो तर निव्वळ संकल्पामुळे आलो. आमच्या प्रवासी संघटनेत काम करणारे आमचे कार्यकर्ते आहेत, सहकारी आहेत, त्यांच्यामुळे आलो. म्हणजे अडचण असून सुद्धा आपली सोय चांगली झाली. मंटेकर साहेब खूप चांगली सोय झाली, कारण ह्या मंटेकर साहेबांमुळे मी आराखडीकडे येऊ शकलो. आणि निंबाळकर साहेब तुम्हाला झोप नाही, बरं मी गाडी झोपलो, तर मी झोपून आलो इथे, मी काही अडचण नाही. आणि इथे आल्याच्या नंतर गावात फिरताना अगदी ज्यावेळी मी घरात पाऊल टाकल्याच्या नंतर कुठे गेले अध्यक्ष, पाऊल टाकल्याच्या नंतर एक मला वेगळी चेतना मिळाली. कुणी मरगळलेलं नव्हतं, सगळीकडे आनंदी होता. आणि हे करत असताना मी ज्या बाहेर बसतो होतो तो बाहेर जाणारी नटून फुटून जाणारी पालक वर्ग मला दिसत होता. म्हणजे आपल्या मुलाचं कौतुक असेल, आपल्या मुलगीचं बक्षीस असेल हे पाहण्याची जी संकल्पना जी होती, त्यांचा जो ओढ होता हा मला त्यातून घेतला. त्याचं पुढे येताना पण असं समजलं काय वेगळं पुढे चाललं, मला जेवण करायचं. अरे
म्हणजे ही सुद्धा गावाचा हा जो आपुलकेपणा आहे, हे कौतुक आहे, हे फक्त कोकणात नाही, कोकणातच दिसू शकतं, याच्या पलीकडे नाही. आणि हे सगळं मुलांना तुम्हाला जपायचंय. मोठी माणसं काय करतायत, जे चांगलं आहे ते घ्या, वाईट आहे ते सोडण्यासाठी शिक्षक वर्ग इथे बदलेला आहे, ते सांगण्यासाठी वाईट सोडून घ्या. आणि म्हणून मी जास्त बोलणार नाही अशा उद्देशाने की निंबाळकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला लवकर जायचं आहे. सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचं आम्हाला कौतुक करायचं आहे, कारण तुम्ही सर्वांचे मी ते आभार मानतो. आणि मुद्दा मी पंचकरांना बोललो, मी ह्या गावात आल्याच्या नंतर पहिलं मी ग्रामदेवचं दर्शन केलं आणि ह्या ग्रामदेवचं दर्शन घेऊन नंतर म्हटलं मी जी विद्येची देवता आहे, विद्येचं मंदिर आहे, त्या मंदिरात येतो. पण मला सुदैव असं होतं की ग्रामदेवेचं दर्शन घेता घेता बुद्धिदात्याचं मंदिर, गणपतीच्या मंदिराचं तो दर्शन मला झालं. आणि खूप योगायोग खूप चांगला होता की ते मला वाटतं तिथे भटजी असतील, मला नक्की माहिती नाही, पण त्यांनी तुमचा योगा खूप चांगला आहे ना, ते मंदिर बंद असतं आणि ते उघडे. म्हणजे आम्हाला ते देवाने दर्शन दिलं. म्हणजे आम्ही जे काय चांगलं काम करतात, ही संकल्प घेऊन जी मंडळी खाली उतरलेली आहे ती काय चांगलं काम करतात, ह्याला तुम्हाला देवाचा नक्की आशीर्वाद आहे. तुमच्या हातून खूप चांगली चांगली कामं घडणार आहे. आणि ह्या माणसांचं कौतुक करण्यासाठी मी इथे येतो. आणि ह्या येत असल्यामुळे मला माझ्या वयाचा विचार पडत नाही आणि देवाला पण विचार पडत नाही. कारण मी गेल्या वर्षी आमच्या प्रवास संघटनेत एक मी उदाहरण दिलं होतं, त्याच पण उदाहरण देतो. 3 वर्षापूर्वी मला असा ऍक्सिडेंट झाला होता की आमच्या घरच्यांना वाटलं होतं की मी त्यातून वाचेन आणि वाचलो तरी उभा राहू शकेल काय. माझ्या पायाला 16% आहेत, डोक्याला 18% आहेत. अशा अवस्थेत मी एकटा रस्त्यावर हायवेवर पडलेलो होतो. त्याच्यातून कसा वाचतो मला माहिती नाही, कोणी कुठे नेलं हे मला माहिती नाही. पण अवघ्या 3 महिन्यात, डॉक्टरांचं म्हणणं होतं की 6 महिन्यात तुम्ही राहू शकाल, पण अवघ्या 3 महिन्यात मी उभा राहू शकलो. ही ताकद अशा सगळ्या लोकांची असते. आणि म्हणून या सगळ्या लोकांना आणि मला ही चांगली विनंती आहे, तुम्ही चांगलं काम करा, चांगल्या माणसामध्ये राहा, लोकांचे चांगले आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि चांगली कामं आपल्याला घडतील. मुलांचं कौतुक करायचं आहे म्हणून बाकीचं काही मी सांगत नाही. पण मला कसं सांगतो आणि सर तुम्हाला सांगतो, शिक्षण पद्धती सध्याची मुलांना खूप जाचक आहे, ह्या माताचा पण मी आहे. अरे शिक्षक वाढवत नाही पण विषय वाढवतात, ह्याला काय अर्थ आहे? त्याला काही अर्थ नाही ना. विषय वाढवल्यामुळे मुलांमध्ये प्रगती होईल अशाची गोष्ट नाही. मग त्या शिक्षक 7 वर्गांची शाळा असेल, मग त्या ठिकाणी 7 शिक्षक असायलाच पाहिजे. कारण ह्या शिक्षण पद्धतीमध्ये माझा भाऊ एक शिक्षक संघटनेचा राजकीय अध्यक्ष होता, पदावर होता, त्यामुळे मी शिक्षक हे खूप जवळून बघितले. मग शिक्षकांना शिकवण्यास पुस्तक काम नाही, पण तुम्हाला पुस्तकं ठेवण्याचं, लिखाण करण्याचं काम किती असतं. म्हणजे एक शिक्षक मला वाटत नाही तो महिनाभर शिकवत असेल, 15 दिवसच शिकू शकेल. आणि हेडमास्टर लोकांना जास्त काम असतं. म्हणजे ही जी यंत्रणा आहे ही बदलायला पाहिजे. आणि ह्यासाठी मुलांसाठी नाही पण बाकीच्या मंडळीला आपण एक वेगळा विचार करायला पाहिजे. या विषयावर मी नंतर कधी बोलू शकेल, कारण त्या चळवळीचा एक वेगळा मी माणूस आहे. कारण शिक्षण पद्धती कशी आहे, कोणत्या पद्धतीने करावी या मी सांगू शकेल. पण मुलांचं कौतुक करायचं आहे, कौतुक करून आम्हाला निघायचं आहे. म्हणून मी इथे थांबतो. धन्यवाद. मला इथे बोलून आमचा मान सन्मान केला. त्यानंतर मी शंकरजी गायकवाड साहेबांना आमंत्रित करतो. फक्त 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती रायांना त्रिवार मानाचा मुद्रा करून आज या ठिकाणी सर्व गुरुजन वर्ग, विद्यार्थी वर्ग आणि जमलेल्या सर्व माता भगिनी आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर यांना शाहिरी मानाचा मुद्रा करून आज या ठिकाणी काही जास्त बोलत नाही, फक्त 2 मिनिटं बोलतो. आज या शाळेमध्ये येऊन फक्त एकच आनंद वाटला मला की सर्व मुलं पाहून. कारण आता जर आपण महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये बघायला गेलो तर भरपूर शाळा अशा आहेत की त्या लोप पावल्या. काही शाळांमध्ये विद्यार्थी नाहीत, तिथे शिक्षक आहेत. ज्या ठिकाणी शिक्षक आहेत तिथे विद्यार्थी नाहीत.
असं भरपूर ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये, खेड तालुक्यामध्ये असं भरपूर ठिकाणी होते. मी जवळजवळ 89 मध्ये शाळेमध्ये गेलेला असताना माझ्या पहिलीमध्ये आम्ही 40 मुलं होतो. नंतर जी मुलं लो पावत चालली, आता गेल्या वर्षी गेल्या वर्षी आमची शाळा 7वी पर्यंत आहे आणि त्या 7वी पर्यंत शाळेमध्ये फक्त माझ्या लास्ट नंबर भावाचा मुलगा एकटा शिकत होता. आणि त्यावेळेला आम्ही पहिलीला 40 मुलं होतो, दुसरीला किती होती माहित नाही, तिसरीला ते 7वी पर्यंत किती होती माहित नाही, पण जवळजवळ ते 200-250च्या वरती मुलं होती. आणि आज गेल्या वर्षी आमच्या शाळेमध्ये फक्त माझ्या लास्ट नंबर भावाचा मुलगा पुतण्या एकटा शिक्षण घेत होता आणि ते शिक्षक होते 3 जण. मग शेवटी आम्ही गावाने लेटर वगैरे देऊन ती शाळा शेवटी आता बंद करावी लागली आम्हाला. आणि खरोखर ती परिस्थिती पाहून आणि आजची परिस्थिती पाहून खूप आनंद वाटला. आणि मुलांनो, तुम्हाला एवढंच सांगेन की जी तुम्हाला आई वडील आज तुम्हाला शिक्षण देत आहेत, आपलं पहिलं गुरु झालं म्हटलं आपलं आई वडील, दुसरं गुरुंच्या म्हटलं आपलं गुरुजी. आई वडील जे शिक्षण देतील त्यापेक्षा गुरुजी शिक्षण देतील याकडे देखील लक्ष द्याल. आणि तुम्हाला सर्वांना एक हात जोडून विनंती करतो, माता भगिनीने एक विनंती करतो की मुलांना मोबाईल पासून तेवढं लांब ठेवा. मोबाईल द्या, काय कारणास्तव द्या की आपल्याला शिक्षणामधून काय घेता येईल, त्या माध्यमातून आपल्याला शिक्षण घेता येईल याकरता फक्त मोबाईल द्या. नाहीतर हर एक मुलांमध्ये आपण बघतो की प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल असतो, कोण गेम खेळतोय, कोण काय करतोय, कोण काय करतोय. त्यामुळे तुम्ही जेवढं मुलांकडे लक्ष द्याल तेवढं पुढील मुलं शिक्षण घेतील. आज आपण महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, मुंबई शहरामध्ये बघतोय बाहेरून लोक येऊन शिक्षण घेऊन मोठमोठे होत आहेत आणि आपले कोकणी माणूस, मराठी माणूस आज मागे पडतोय. का? तर आपण मुलांना संस्कार देत नाही. त्यामुळे मुलांना असे संस्कार द्या की मुलं आपली कुठेतरी शिकून की आपलं नाव लौकिक केलं पाहिजे. आई वडिलांचं नाव, गुरुवाऱ्यांचं नाव, ज्या शाळेमधून आपण बाहेर पडतो शाळेला न विसरता त्यांचंही नाव लौकिक कराल, त्या गुरुजनांचा आधार मानाल. असंच एक कुठेतरी लक्ष देऊन पुढचं शिक्षण घ्याल. आणि आम्ही आलेल्या सर्व संस्थेचं जे आम्ही मेहनत घेतली, आमच्या सर्व शिक्षकांनी जी मेहनत घेतली त्याचं फळ आम्हाला द्याल. आणि तुम्हाला दिलेल्या वस्तू आज तुम्हाला ज्या मेहनत आम्हाला बघायला भेटत नव्हत्या, तुम्हाला दप्तर मिळतंय, पेन भेटतंय, पेन्सिल भेटते, वही भेटते, सर्व काय भेटतंय. आम्हाला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आम्ही शाळेत जायचो घेऊन दप्तर, प्लास्टिकची पिशवी भेटत नव्हती आम्हाला, आम्ही टिफिन भेटत नव्हते आम्हाला टायमाला. आम्ही ह्याची चोर त्याची चोर असे दिवस काढलेले, आम्ही पाय चप्पल नव्हते आमच्या, आम्ही चोरून चपला घालायचो मुलांच्या. पण आजच्या परिस्थितीत मुलांना खूप तुमच्यासाठी खूप चांगलं आहे आणि खरोखर याचं श्रेय तुम्हाला भेटत राहू. आणि असंच शिक्षण घ्या. आणि आम्ही आज जे आपण आपल्याला सर्वांना वस्तू देणार आहोत त्याचं सोनं कराल आणि पुढचं आयुष्य आणि पुढचं आपलं शिक्षणाच्या माध्यमातून पुढं खूप मोठी भरारी घ्याल अशी आशा वाटतो. आणि तुम्हाला सर्वांना गावकरी मंडळी, सरपंच, पोलीस पाटील, तसेच माझे गुरुवर्य, तसेच आमचे भास्कर साहेब यांना देखील धन्यवाद देतो आणि सर्वांचे आभार मानून इथे सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. तत्पूर्वी मी बोधे मॅडम यांना आमंत्रित करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, बघा आज या प्रत्येकाच्या शब्दातून म्हणजे कुठेतरी एक आपलेपणाचे आणि काय करायचं आहे थोडंसं एका गोष्टी मी बोलू इच्छिते की जो आत्ताचा अभ्यासक्रम बदललेला आहे NEP 2020 म्हणजे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जो आपला आलेला आहे त्याचे रिलीज झाले, हे जे इथे समोर बसलेले अशा घडवायचे जेणेकरून समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं किंवा मुलांचा भावनिक विकास वगैरे. म्हणजे आत्ताचं सर म्हणाले की बाबा अपडेट झाले, सगळं समाज अपडेट झालाय, मुलं अपडेट झालेत आणि पालकांना आपल्या पाल्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अशा परिस्थितीमध्ये आपल्या समोर असणारे हे आपण कसं अनुकरण करा, एक चांगली गोष्ट आपल्याकडे आदर म्हणजे आदर आपण काय काम करायचं आहे. आणि आज त्यांनी आपल्या सर्व 40 शाळांना ज्या भेटवस्तू तुम्हाला देणार आहे, तर ग्रामीण भागातल्या मुलांच्या गरजा आणि त्यांना खरोखर काही पालक, आता माझ्या शाळेमध्ये मी मला बोलतो तर माझे 4 पालक आहेत, 6 विद्यार्थी आहेत. खरोखर आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य आहे, परंतु त्यांच्यामध्ये एवढं टॅलेंट आहे की बाबा एका दिवसात तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगता येणार नाही, परंतु खूप या ग्रामीण भागामध्ये खूप टॅलेंट आहे. आणि जर असंच तुम्ही जर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं किंवा मुलांच्याकडे अशा गोष्टीचा तुमचा जो संकल्प आहे, हा जो तुमच्या संकल्पाचा जो संकल्प आहे खूप चांगला आहे आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना तर
भागातल्या विद्यार्थ्यांना तुमच्या या संकल्प सामाजिक संस्था मुंबई यांच्या मार्फत जे काही शैक्षणिक साहित्य वाटप करतात त्याचा खरोखरच आमचे विद्यार्थी सोनं करतील अशी मी ग्वाही देते. आणि या सर्व कार्यक्रमासाठी आपल्या भास्कर आगरे साहेब यांनी खूप मेहनत घेतलेली आहे असं वारंवार कानावर आले. खरोखर त्यांच्या या मेहनतीमुळेच आपल्या सर्वसामान्य आणि सर्व 4 शाळेतील विद्यार्थ्यांना हे मिळणार आहे आणि याचा आपण स्वीकार करूया. आणि आपण काहीतरी त्यांचं देणं आहोत तसं त्यांनी तुम्हाला काहीतरी देणं केले. आज आपण मोठे होऊन सुद्धा आपल्याला असाच आदर्श घ्यायचंय. आपल्याला सुद्धा कुठेतरी समाजाचं देणं लागतं. आपण कितीही कमवतो परंतु त्यातील काहीतरी समाजाचा वाटा असतो. या ज्या गोष्टी यांच्या अनुसरणातून आपल्याला शिकायच्या आहेत त्या त्यांनी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. आणि मी सर्व 4 शाळांच्या वतीने या सर्वांचं मनापासून धन्यवाद मानते. फक्त जाता जाता एक सांगावंच वाटतं जसं तुम्ही मुलांच्या शैक्षणिकाचा विचार केला आणि शिक्षकांची मानसिकता ओळखली. आज खूप आम्हाला प्रेशराईज आहे. पालकांचं असेल, गावाचं असेल, अधिकाऱ्यांचं असेल, एवढ्या प्रेशराईज मधून समाजाचा आम्हाला सहभाग मिळतो परंतु इतक्या समस्येतून आम्हाला जावं लागतं. शाळेत सुद्धा काही गरजा आहेत. अशा तुमच्या काही संस्था असतील तर आमच्या शाळेचा सुद्धा विचार केला जावा. हा एवढंच फक्त माझं मागणं आहे. मुलांचा तुम्ही छान विचार केला, पालकांचा केला, पण शाळा आणि शिक्षक ॲज अ टीचर म्हणून मला वाटतं की माझ्या 4 शाळेमध्ये खूप भौतिक सुविधांचा अभाव आहे. आणि या सुविधांचा अभाव असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आता जे तुमचं नवीन धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे आम्हाला अध्यापकांना खूप अडचणी येतात. आम्हाला अगदी प्रत्येकासमोर हात पसरावे लागतात आणि काही मुलं ऐकून घ्यावं लागते आमच्या पण माहिती खरंच पाणी येतं. पण तुमच्यासारखं बघितल्यावर मला अभिमान वाटला की बाबा अशी माणसं या जगामध्ये आहेत बाबा ते मुलांचा शिक्षकांचा आणि शाळेचा विचार करतात. धन्यवाद. मी 4 शाळेच्या वतीने आपला मनापासून आभार मानते आणि आपल्या या संकल्पाला धन्यवाद देते. धन्यवाद पोलेबाई. उत्तम असं मनोगत व्यक्त केला. आपण जे शाळेसंबंधी जे काय बोललात त्याचा नक्की विचार करू. आम्ही योगदान असेल सलग 2 वर्ष या ठिकाणी शाळेमध्ये मी कार्यक्रम करायचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. आपल्या सर्वांची साथ मिळाली आणि माझ्या सहकार्यांची दोन्ही संस्था या माझ्या गावामध्ये येऊन गेल्या. एक आपली रत्नागिरी गेल्या वर्षी फेसबुक ग्रुपच्या वतीने फक्त मी शाळा क्रमांक 1 साठी केला होता आणि यावर्षी मी 4ही शाळांसाठी प्रयत्न केला आणि तो यशस्वी करून दाखवला आहे. आपलं सर्वांचं आभार मानतो या ठिकाणी. आणि यानंतर मी या ठिकाणी या गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब यांना मी फक्त 2 मिनिटाचा अवधी देतो. त्यांनी मनोगत व्यक्त करायचंय आणि यानंतर आपण शैक्षणिक साहित्य वाटप करू. या संस्थेचे पदाधिकारी व्यासपीठावर सर्व मान्यवर आपले आदरणीय शिक्षक वर्ग व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पालक आणि विद्यार्थी आज खरं म्हणायला तर मला वाटतं त्रिवेणी संगम इथे साधू झालाय. आपली 2 मुलं नासा इस्रोसाठी सिलेक्ट झाली. दुसरं म्हणजे 4 शाळा एकत्र जमल्या आणि तिसरा योग म्हणजे संकल्प सामाजिक संस्थेचे सगळे पदाधिकारी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यायला इथे आले. आज तसं म्हटलं तर योगा दिनाचा योगायोग असंच मला वाटतं. असो खरं तर 1ली ते 7वी हा आपला आयुष्याचा पाया घालायचा कार्यकाळ आहे. त्या पाया घालण्याच्या म्हणजे पाया घालण्यासाठी आपण एक मोर्चाचा दगड देऊ. ते दगड म्हणजे मोर्चाचा दगड ठेवायला सहकार्य करण्याचा आज संकल्प सामाजिक संस्थेने आपल्याला मदत केलेली आहे आणि आमच्या या नाजूक हातांना बळकटी दिली आहे. त्यांचे मनापासून मी आभार मानतो आणि असंच उत्तरोत्तर या संस्थेची प्रगती होऊ ही मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देऊन संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित संकल्प सामाजिक संस्था मुंबई तसेच
गावातील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व पालकवर्ग, तसेच इतर सर्व शाळेचे मुख्याध्यापक या सर्वांचं पुन्हा एकदा मी इथं शाळेच्या वतीने स्वागत करतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज या ठिकाणी भास्कर साहेब आम्हाला गेल्या वर्षी भेटले होते. फेसबुक लाईव्ह ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी इथे कार्यक्रम घेतला होता. तर मला वाटतं यावर्षी पुन्हा त्यांनी मे महिन्यामध्येच मला वाटतं याचं नियोजन समजलं की तिन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना ते पुन्हा एकदा बक्षीस वाटप म्हणजे साहित्य वाटप करणार आहे. तर कारण एवढी मोठी जबाबदारी उचलायचं म्हटलं तर ते सोपं नाही. कारण तिन्ही चारही शाळेचे विद्यार्थी जवळजवळ 90 होतात आणि त्या प्रत्येकाला एक आपण मला वाटते सॅक देतो, पुन्हा इतर शैक्षणिक वह्या असतील, साहित्य असेल. तर खरोखरच म्हणजे त्या संस्थेचं आपण आभार मानावे थोडे कमी आहे. कारण आपण सहज बघतो की आपण एखाद्याला मदत करायला गेलो तर एक 500,000 रुपये उचलून दे म्हटलं तर माणूस विचार करतो. पण इथं तुम्ही कित्येक हजार रुपये तुमच्या खरोखरच तुमचे म्हणजे कोणाचे पाठीमागचे तुम्हाला आशीर्वाद असतील. आणखी त्यातून तुम्ही ही संकल्पना सुचवून तुम्ही या विद्यार्थ्यांना एक तुम्ही छोटी भेट देता. तर खरोखरच कोणाची पुण्य ती तुम्ही पुन्हा मला वाटतं इथं तुमच्या रूपाने तुम्ही ती आशीर्वाद रूपात तुम्ही व्यक्त करता. तर शाळेच्या वतीनं सर्वांच्या वतीनं आम्ही आभारी आहोत. पण थोडी माहिती सांगायची म्हणजे सर आमची कोल्हापूर नंबर 1 शाळा आम्ही गेल्या वर्षी इथं रुजू झालो. तर खरोखरच आम्ही याच्या अगोदर एक विद्यार्थिनी शमिका शिवडी होती ती नासा इस्रोसाठी हे होती हे झाली होती निवड झाली होती त्या विद्यार्थिनीची. तर आमच्यावर पुन्हा जबाबदारी होती की 25-26 या 24-25 या वर्षामध्ये पण पुन्हा आम्हाला ते यश राखायचं होतं. मला वाटतं सर पण त्यावेळी आले होते. आम्ही त्यांना शब्द दिला होता की सर ह्या गावची जी परंपरा आहे ती ह्या वर्षी पण आम्ही पुन्हा चालू ठेवू. आणखी 24-25 मध्ये आम्ही सर पुन्हा 2 मुली नासासाठी आणि इस्रोसाठी त्या 2 विद्यार्थी त्यांची निवड झाली. तर त्या मला वाटते एप्रिल महिन्यामध्ये जाऊन आले नासा दौरा. आणखी ह्या जुलै महिन्यामध्ये त्या अमेरिका नासा दौऱ्यासाठी जाणार आहे. त्यांचं पासपोर्ट वगैरे सर्व तयार आहे. मला वाटते 1 जुलै ते 10 जुलै त्यांचा असा दौरा आहे या महिन्यात आणि 8 दिवसानंतर. तर ते यश आम्हाला पुन्हा राखता आलं. तर आम्ही सर्व शिक्षकांच्या वतीनं पुन्हा आम्ही तुम्हाला ग्वाही देतो की ह्या वर्षी पण आमचे पुन्हा प्रयत्न राहतील. आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा त्या अशीच एक चांगली बातमी देऊ. आणखी सर्वांच्या वतीने मी खूप खूप धन्यवाद देतो की आभारी पण आहोत की तुम्ही एवढा छान कार्यक्रम राबवला. आणखी संकल्प तर त्या संस्थेचं नाव तुम्ही एवढं छान ठेवलंय की खूप छान संकल्प करून तुम्ही या मुलांच्या मनामध्ये तुम्ही आनंद निर्माण करता, त्यांना एक प्रोत्साहन देता, विश्वास निर्माण होईल त्यांच्यामध्ये. आणखी मी पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी इथं बोलवत थांबतो. त्यानंतर लक्ष्मण मंचकर आपलं मनोगत व्यक्त करतील. पूर्ण प्राथमिक शाळा कोल्हापूर तसेच संकल्प प्रतिष्ठान संस्था मुंबई तर्फे आज जे शैक्षणिक साहित्य वाटप आहे आणि ते जमलेले सर्व विद्यार्थी पालक आणि समस्त व्यासपीठ तसेच संस्थेचे पदाधिकारी जाधव साहेब, दीपक चव्हाण साहेब, सर्व मान्यवर. आज जास्त वेळ मी बोलत नाही. जसे तुम्ही विद्यार्थी दशेत होता त्यावेळी आहेत त्यावेळी आम्ही पण विद्यार्थी दशेत होतो. आम्ही पण खोडसरपणा भरपूर केलेला आहे, शिक्षकांचे मार पण काढले. परंतु आता हे आमच्या मनातील एक गोष्ट मी चव्हाण साहेबांना पण बोललो आणि आता आमच्या होते मॅडम यांनी पण ती आमच्या निदर्शनास आणून दिले. तर मी मागे पण शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष किशोर आंबाडे यांना मी बोललो होतो की फुलना फुलाची पाकळी काहीतरी वस्तू हे करते. त्या दृष्टीने आम्ही कामाला लागलेलो आहे. जवळजवळ 30,000चा निधी आम्ही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जमा करतोय.
आणि माझ्या पाठीमागे आमची संस्था गणेश भक्त कोकणवासी प्रवास संघ हे आहे आणि त्यांच्या माध्यमातून या आपल्या शाळेसाठी म्हणजे जसं आपण शैक्षणिक वाटप करतो पण शिक्षकांचे काही अडीअडचणी आहेत त्यांचे काही दप्तर वगैरे ठेवायचे त्यासाठी मी थोड्याच दिवसात फुलाची पाकळी म्हणून आमच्या संस्थेतर्फे नक्की देऊ विद्यार्थीतर्फे. त्यानंतर मी ते ज्याची उत्सुकता आपल्याला लागली आहे आणि ज्याच्यासाठी आपण वाट पाहत आहे ते आपण आता कार्यक्रम पुढे समारोप चालू करूया. सर्वप्रथम इयत्ता पहिलीचे विद्यार्थी चारही शाळेचे विद्यार्थी पहिलीचे त्यांनी व्यासपीठावरती उभं राहायचंय. इयत्ता पहिली चारही शाळांचे विद्यार्थी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना मी आमंत्रित करतो त्याने आपण पहिली आणि दुसरीच्या दोन्ही इयत्तांचे विद्यार्थी होते. चारही शाळांमधून पहिली दुसरीचे विद्यार्थी. मुलांनी एकाच लाईन मध्ये राहायचंय, गडबड करू नका. विद्यार्थी आहेत तिन्ही शाळांचे जोरदार टाळ्यांनी स्वागत करा या विद्यार्थ्यांचं. त्यानंतर 5वी 6वीचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. 5वी आणि 6वी कृपया लक्ष द्या. फक्त 5वीचे विद्यार्थी या फक्त 5वी. सर्व विद्यार्थ्यांनी स्वागत करा. फक्त 6वीचे विद्यार्थी. धन्यवाद. यानंतर इयत्ता 7वीचे विद्यार्थी शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी आपल्या उत्कर्षाची अधिक तेजोमय होऊ देत याच्या विधेच्या देवतेकडे मी प्रार्थना करतो. सर्वांनी शांत राहायचं. कृपया कोणी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कोणी जायचं नाही. आम्हाला एक फोटो घ्यायचा सगळ्यांसोबत बाहेरच्या आपल्या शाळेच्या मैदानामध्ये एक फोटो घ्यायचा. त्यानंतर आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. संकल्प सामाजिक संस्था मुंबई या संस्थेमार्फत आपल्याला वेगळ्या शैक्षणिक साहित्य मिळालेलं आहे. आपल्या संस्थेला अशी विद्यार्थ्यांना मदत करण्याची शक्ती मिळाली अशी मी आपल्या संस्थेला आमच्या शाळेमार्फत आपल्या जिल्हा परिषद निवडणूक शाळा कोल्हापूरमध्ये या आपल्या शाळेच्या वतीनं या संकल्प सामाजिक संस्था मुंबई यांना आपण आभारपत्र आणि देणगी देणार आहोत की भविष्यामध्ये त्यांच्या हातातून असे सत्कार्य करू. मी आपल्या शाळेसमोर समिती अध्यक्ष आदरणीय श्री किशोर आंबाडे साहेबांना विनंती करतो की संकल्प सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री
या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोल्हापूरमध्ये शाळेच्या वतीने आपल्या शाळेसाठी समिती अध्यक्ष संकल्प सामाजिक संस्था मुंबई यांना प्रधानमंत्री देणगी करण्यात आली रक्कम आपल्या शाळेच्या वतीने देण्यात येत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी त्यावरून स्वागत करायचे. त्यांच्याकडून शाळेच्या वतीने आपण आभार मानत आहोत. नंतर शाळा कोल्हापूर शाळेच्या वतीने देखील त्यांचे आभार मानण्यात येत आहे. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा नंबर 3 या शाळेच्या वतीने आभारपत्र इकडून सर्व विद्यार्थ्यांनी त्यावरून स्वागत करायचं. सर्वांनी टाळ्या वाजवल्यावर जोरदार टाळ्यांनी आपण आभार व्यक्त करायचं. आपल्या शाळेमध्ये मुंबईहून नवीन पाहुणे आलेले आहेत. सर्वांना विनंती आहे की कुणीही जाऊ नये. एक कॉमन फोटो घेणार आहे. तत्पूर्वी जे कोल्हापूर गावच्या या शाळा अर्थातच जिल्हा परिषद शाळेच्या 1, 2, 3, 4 या शाळेने आम्हाला सन्मानपत्र दिले. त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला उत्तर देतो, जास्त वेळ घेणार नाही. थोडं आमचा जो यथोचित सन्मान केला, सन्मानपत्र दिला. कारण कौतुक करणं सोपं असतं, पण कौतुकास्पद काम करणं खूप कठीण असतं. आणि जी 2-3 महिने जे आमच्या संकल्प संस्थेच्या सर्व पदाधिकारी मेहनत घेतली आणि मेहनतीचं फळ आम्ही आज यशस्वी झाले आहे. कारण आम्ही कुठल्याही मोठेपणाने काम करत नाही, निस्वार्थी काम करतो. आणि ते निस्वार्थी काम आमच्या सन्माननीय लक्ष्मणजी मंचेकर साहेबांनी पाहिलं आहे की आणि त्यांनी या साहित्य गावी पोहोचवण्याचे योगदान दिलं. महाविद्यादेवी ट्रॅव्हलचे मालक, त्यांचे चालक, तसेच दत्तकृपा ट्रॅव्हलचे मालक चालक यांनी खूप योगदान दिलं. विनामूल्य सेवा हे साहित्य, पण मुंबई ते कोल्हापूर हा 10 ते 12 तासांचा प्रवास असतो बाहेरून आला तर. परंतु एवढं साहित्य भरगच्च साहित्य होतं, परंतु 10 पार्सल या गावापर्यंत पोहोचवण्याची सन्माननीय लक्ष्मणजी मंचेकर साहेब, त्यांचे सर्व महाविद्यालय ट्रॅव्हलचे मालक चालक ड्रायव्हरने खूप योगदान दिलं. त्याला शून्य फुटांसारखं असतं, पकडायला गेलं तर उडून जातं, पण बळजबरी केलं म्हणून जातं. आणि आपण निरपेक्ष भावनेने काम केलं, नक्कीच ते फुलबाग तुमच्या आमच्या मनगडावर अलगद बसतं. की जी माणसं दुसऱ्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होत नाही. अशी जर दुसऱ्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणारी आमची संकल्प संस्थे ही सर्व पदाधिकारी आणि ही व्यासपीठावर मान्यवर मंडळी आणि या गावचे सर्व रहिवासी, ग्रामस्थ, महिला वर्ग. कारण आम्ही अनेक ठिकाणी कार्यक्रम करत असतो, परंतु महिला वर्गाचा प्रतिसाद खूप कमी असतो. पण या ठिकाणी एक गाव तर एकत्रित ही सुरुवात आहे, एकत्रित प्रगती आहे आणि एकत्र काम करणं हे संघटनेचं यश आहे. आणि या यशाच्या सर्व संघटना चालू असते, तिथे कोणताही अध्यक्ष पदाधिकारी महत्वाचा असतो. आम्ही निस्वार्थी काम करतो. एक पद केवळ माध्यम आहे, परंतु आम्ही निस्वार्थी काम करत असतो. आज आम्ही धन्य झालो या गावात. तर राधापूरचे पवित्र गंगे तीर्थस्थळ म्हणून मानलं आणि या गावातून आमचा एकोणीस सन्मान केला. त्याबद्दल आपला संतोष संस्थेच्या वतीने आपले मी आभार मानतो. पण शेवटचा वाक्य बोलतो, आणि शिक्षणामध्ये केलेली गुंतवणूक याच्या सगळ्यांना दुपटीने परत करते. नक्कीच सर्व पालकांना विनंती करतो, तुम्ही शिक्षणामध्ये गुंतवणूक करा. इकडे एक वेळ तुम्ही मोबाईलचा रिचार्ज मारू नका, पण त्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण द्या. आम्ही या गावची 3 शाळा
निवडल्या, परंतु मुंबईसारख्या शहरामध्ये आम्ही जवळजवळ 100 ते 150 गावापासून असे विद्यार्थी निवडले होते ज्यांचं कोण आई वडील नाहीत किंवा त्यांच्या वडील नाहीत आई नाहीत अशा विद्यार्थी आम्ही गावागावात पोहोचवण्याचं काम केलं आणि ते निस्वार्थी भावनेने आम्ही काम करत असतो. हे परमेश्वराने आम्हाला देणाऱ्याच्या पंक्तीमध्ये बसवलं आहे. मी परमेश्वराला धन्यवाद देतो, आमच्या आईवडिलांना धन्यवाद देतो की आम्हाला ही सेवा करण्याची संधी दिली. आणि आम्ही सेवा करत असताना आम्ही आमच्या कुटुंबाची साथ असते. कारण तुम्ही अनेक समाजसेवक पाहिला असेल की समाजसेवक जातो काम करा घरची किती शिवाय कावायला लागतात, पण आमच्या मुलाने आमच्या पत्नीने आमच्या पूर्ण कुटुंबाने साथ दिली म्हणून आम्ही या समाजसेवेमध्ये आहे. बरोबर पुन्हा एकदा ही संकलन संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी म्हणायच्या अंतकरणामध्ये होते स्पंदनावर आपल्या सर्वांचे सहर्ष आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि एक शेवटचा एक फोटो कॉमन घ्यायचा आहे आणि ही जी दिलेली रक्कम आहे ते आम्ही संकलन संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या विचाराने आम्ही या परत करतो. तर आम्ही इथं रक्कम घेण्यासाठी आलेलो नाही, या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम आम्ही करत असतो आणि निस्वार्थ काम करत असतो. आम्ही एकच कमी जाऊ, परंतु जे विद्यार्थी शिक्षणावर वंचित आहे त्यांना नक्कीच साहित्य उपयोग करण्याचं काम करू. इथेच थांबतो. जय जय महाराष्ट्र. तुमच्यासाठी कोल्हापुरातील शब्द काही मिळत नाही. मानू कसे आभार तुमचे खरंच आज कळत नाही. मानू कसे आभार तुमचे खरंच आज कळत नाही. तुमच्यासाठी कोल्हापुरातील शब्द काही मिळत नाही. तुमच्यासाठी कोल्हापुरातील शब्द काही मिळत नाही. ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित संकल्प सामाजिक संस्था मुंबई इथून उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर पाहुणे, आपण इथे आलात व आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं त्याबद्दल मी स्वरासुराकर आमच्या शाळेच्या वतीने तुमचे आभार मानते व तुम्ही पुन्हा ही शाळा आपल्यात समजून यावं अशी मी विनंती करते व पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद. या ठिकाणी साहित्य वाटपाचा जो कार्यक्रम पार पडलेला आहे, तर पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी उपस्थित संकल्प सामाजिक फाउंडेशनचे सर्व सदस्य अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना खूप छान असं बक्षीस दिलं. त्याबद्दल आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं खूप खूप आभार आहोत. कारण विद्यार्थ्यांना एक छोटी भेट त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करेल. तोच आनंद तुमचं पण आयुष्य वाढवो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो. तसेच तुमच्या हातून पुन्हा असे याच्यापेक्षाही छान खूप असं कार्य घडो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, अध्यक्ष यांना पण मी धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमासाठीचे लाईव्ह युट्यूब चॅनलचे आपल्या समोर या ठिकाणी जे थेट प्रक्षेपण होत आहे, प्रकट महाराष्ट्राचे प्रतिनिधी सन्माननीय मोहम्मदजी मोरे साहेब यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि या कार्यक्रमाची सांगता करतो. विद्यार्थ्यांनी सरळ एका लाईनमध्ये बाहेर यायचं आहे, आम्हाला तुमच्यासोबत सर्व फोटो घ्यायचा आहे. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.